नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एक राज्य एक नोंदणी या नवीन योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. 1 मे 2025 पासून राज्यात एक राज्य एक नोंदणी प्रणाली लागू झाली आहे. यामुळे आता नागरिकांना मालमत्ता कुठेही असली तरी राज्यातील कोणत्याही सब रजिस्टर कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे. यामुळे भ्रष्टाचार कमी होईल, वेळ वाचेल आणि व्यवहार अधिक पारदर्शक होतील. मात्र दस्त नोंदणी करताना काही गैरप्रकार आणि फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. या सर्व गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांचे हित जपण्यासाठी शासनाने हे असे परिपत्रक काढलेले आहे. तर या परिपत्रकात काय आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. तर व्हिडिओ सुरू करूया. एक जिल्हा एक नोंदणी या कार्यक्रमाअंतर्गत दस्त नोंदणी संदर्भात कार्यवाही करताना नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची काळजी व खबरदारी असे महसूल व वन विभाग यांच्याकडून परिपत्रक दिनांक 6 जून 2025 रोजी काढलेले आहे. तर ते शासन परिपत्रक काय आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. शासन परिपत्रक. राज्य शासनाने 100 दिवसाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामध्ये एक राज्य एक नोंदणी वन स्टेट वन रजिस्ट्रेशन हा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून सद्यस्थितीत जिल्हा स्तरावर एक जिल्हा एक नोंदणी या कार्यक्रमाची अंमलबजावणी दिनांक 1/5/2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातील कोणत्याही भागातील दस्त त्या जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी सुविधा नागरिकांना उपलब्ध झालेली आहे. सदर सुविधा ही ठराविक दस्तासाठी सुरू करण्यात आलेली आहे. एक राज्य एक नोंदणी वन स्टेट वन रजिस्ट्रेशन या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरावर दस्त नोंदणीचे सामायिक क्षेत्र केले आहे. दस्त नोंदणीमध्ये काही गैरप्रकार तसेच अनियमितता होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. तर ते काय गैरप्रकार आहेत ते आपण बघूया. दस्त नोंदणी करतेवेळी बनावट व्यक्तीस उभे करून दस्त नोंदणी करून घेणे, मृत व्यक्तीस जिवंत असल्याचे दाखवून दस्त नोंदणी करून घेणे, शेतकऱ्यांच्या विशेषतः डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पांच्या लगतच्या जमिनी शेतकऱ्यांच्या फसवणुकी करून खरेदी विक्री करणे, एकाच कुटुंबातील मालमत्तेचे हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावाने कुटुंबातील व्यक्तीचे हिस्से विकणे, सामायिक मालकीच्या इमारतीत एकाच हिस्सेदाराने लीज डीड करणे, रेरा नोंदणीकृत नसणारे बेकायदा बांधकामातील फ्लॅट्स व प्लॉट्स विक्री करणे, 7/12 इतर अधिकारात सरकारचे नाव असताना दस्त नोंदणी करणे, भूसंपन्नाचे सरकारी शिक्के पडलेले असताना दस्त नोंदणी करणे, धर्मादाय संस्थांच्या मिळकती विकणे, अशा मिळकती भाड्याने देण्यासाठी माननीय धर्मादाय आयुक्त यांची परवानगी आवश्यक असताना विश्वस्थानी अधिकार नसताना न्यासाच्या मिळकती विकणे अगर भाड्याने देणे, देवस्थानच्या जमिनी पुजारी गुरव यांच्या नावावर असल्याने त्यांचे बेकायदा दस्त करणे, अडाणी व निरक्षर लोकांना धनादेश न देता दस्तामध्ये मोबदला नमूद नसणे, दस्तास योग्य मुद्रांक लावलेला नसणे, कमी मुद्रांक शुल्काचे दस्त नोंदवून शासनाचा महसूल बुडवणे, सहकारी गृहरचना संस्थांच्या जमिनीत साईड मार्जिनची जागा, इमारतीचे कॉमन पार्किंग, व्हिजिटर्स पार्किंग, बेसमेंट, टेरेस विक्रीचे दस्त करणे, विकसक व सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी यांना विकणे. तसेच वरीलप्रमाणे व अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी वेळोवेळी शासन, महसूल व पोलीस इत्यादी विभागाकडे दाखल होत आहेत. उपरोक्त नमूद गैरप्रकारांना व नियमिततेत प्रतिबंध घालण्याकरता व त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याकरता नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधीनस्थ सर्व सह जिल्हा निबंधक वर्ग 1 मुद्रांक जिल्हाधिकारी, सह दुय्यक निबंधक वर्ग 2 दुय्यम निबंधकांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. दस्त नोंदणी करताना महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 व नोंदणी अधिनियम 1908 मधील सर्व तरतुदी, महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 व महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनाचे इतर अधिनियम नियम तसेच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकातील सूचना व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच दस्तास कमी मुद्रांक शुल्क आकारणी होणार नाही व शासनाचा महसूल बुडणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. दस्त नोंदणी करताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून नागरिक व शेतकरी यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या प्रकरणात नोंदणी अधिनियमातील कलम 82 व 83 नुसार कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाल्यास अशा प्रकरणात दोषीविरुद्ध 7 दिवसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी. सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ दुय्यम निबंधक कार्यालयात तपासणी करून प्रत्येक 15 दिवसांनी शासनास अहवाल सादर करावा. याशिवाय दस्त नोंदणीमध्ये होणाऱ्या विविध गैरप्रकारांचे प्रकार, स्वरूप व कार्यपद्धती लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात. तर एक राज्य एक नोंदणी या नव्या धोरणामुळे दस्त नोंदणी अधिक पारदर्शक व सुरक्षित झाली आहे.
नोंदणी करताना शासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला जरूर भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.